हॅलो गाईज, वेलकम बॅक अवर यूट्यूब चॅनल. सो मित्रांनो, आता मी आलो आहे पोकरबावमध्ये आणि हे मंदिर दाभोळ्यामध्ये आहे. हे मंदिर जवळजवळ 4000 पेक्षा जास्त जुनं मंदिर आहे आणि ह्या मंदिराची स्टोरी भटजी काका तुम्हाला सांगतीलच. कसं काय मंदिरची स्थापना झाली किंवा कसं काय हे मंदिर पिंडीची शिवकालीन जी पिंड आहे जी कशी प्रकट झाली किंवा कसा दृष्टांत झाला भटजी काकांना इकडचे होते ते सगळे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन सांगतील. आणि आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग मी आता मंदिराचा गाभार आणि तुम्हाला सर्व दाखवतो. सो चला, व्हिडिओला वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण वरती गणपतीचं पहिलं मंदिर लागतं त्या मंदिरात आलो आहे आणि ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे. ही स्वयंभू मूर्ती आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आणि इकडे पहिलं गणपती बाप्पाचं पहिलं दर्शन घ्यायचं असतं. सो मी पहिलं दर्शन घेतो इकडे. स्वयंभू पांडवकालीन मूर्ती, ज्यावेळी पांडव वनवासात होते त्यावेळी ही मूर्ती बसवलेली आहे, स्थापित त्यांनी स्वतः. ओके. जे जागृत देवस्थान आहे. इथून खाली गेल्यावर जे भुयारी मार्ग आहे. हां, हे ना. इथे खाली सगळं पाणी आहे. इथे बघितलं तर भुयार आहे खाली. हां. पोखरलेलं आहे म्हणून पोखरबाव. ओके. लांबचेला माहिती गाव आहे. हां. पलीकडच्या मंदिरात ते शिवलिंग आहे. हां. कासवाच्या पाठीवर हां. शिवलिंग आहे. समोरून कासव आहे, बाजूला डुक्कर आहे, पूर्ण कासवाची पाठ आहे. हां. आतमध्ये वर्तुळाची पृथ्वी, त्याच्या आतमध्ये शिवलिंग आहे, बाजूला चंद्र करायचं 5 अवतार आहे. त्याच्या बाजूला खाली पाण्याचा गोकर्ण पिंड आहे, गाईच्या कानाची. ओके. त्याच्या बाजूला गोमुख आहे. त्याच्या खाली शेष कुंड आहे, सापाचं पण आहे पान. हां. ते जागृत देवस्थान आहे. ज्यावेळी पांडव वनवास होते त्यावेळी तयारी संपली. आता पाणी वाहत आहे, हिवाळ्याचं पाणी. हां. पावसात खूप पाणी असतं, पूर्ण भरतंय. ओके. आणि किती वर्षापासूनचं हे मंदिर आहे जुनं? 8-9 हजार वर्ष. पांडव वनवास होते त्या 7-8 हजार वर्ष झाली आहेत. ओके. आणि ही जी शंकराची पिंड आहे ती आधीपासूनच होती? नाही, नंतर नंतर माझे त्यांना दृष्टांत त्यांना मी. ओके. आता आपण दर्शन घेतलंय स्वयंभू मूर्तीचं आणि आता आपण खाली जाणार आहोत. इकडून जो रस्ता आहे तो मंदिराकडे जातो खालचा. तो चला तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, आता आपण गणपती मंदिराच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत आणि जिकडे शिवलिंग आहे आणि मंदिराची स्थापना केलेली आहे तिकडे आपण पोचलो आहोत. प्रत्येक मंदिराची काही ना काही एक सुंदर अशी गोष्ट असते. अशीच या मंदिराची सुंदर अशी गोष्ट आहे. ह्या मंदिराला पोकरबाव नाव असे का पडले आणि हे शिवलिंग कसं सापडलं ही स्टोरी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. या मंदिराचे शिवलिंग जवळजवळ 4000 पेक्षा जास्त जुनं आहे. या शिवलिंगाचं नाव आहे ओंकारेश्वर शिवलिंग किंवा ओंकारेश्वर शिवपिंड असं म्हटलं जातं. हे शिवलिंग जवळजवळ 1000 वर्ष पाण्याच्या खालीच होतं आणि हे कोणालाही माहिती नव्हतं. इकडचे गणपती मंदिराचे पुजारी आहेत ना, त्यांना एक स्वप्न पडलं आणि या स्वप्नामध्ये त्यांनी बघितलं की गणपती मंदिराच्या पायथ्याशी एक पांडवकालीन विहीर आहे आणि या विहिरीमधून एक माणूस त्यांना बाहेर येताना दिसतो आणि या माणसाच्या हातामध्ये एक शिवपिंड असते आणि ही शिवपिंड इकडच्या पुजाऱ्यांच्या हातामध्ये तो देतो आणि या पुजाऱ्या काकांचं नाव आहे श्रीधर राऊत. असं स्वप्न या काकांना पडलं. त्यानंतर इकडचे जे गावकरी होते त्यांनी या पिंडीचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि ही पिंड ऑलमोस्ट 2 वर्ष झाली तरी काही सापडत नव्हती. आणि पूर्ण या 2 वर्षामध्ये असं म्हटलं जातं इकडे खूप सारं खोदकाम सुरू झालं आणि इकडे एक डोंगर होता, तो डोंगर पोखरला गेला आणि फायनली शेवटी खालती विहीर सापडली आणि म्हणूनच या मंदिराचे नाव पोकरबाव असे पडले गेले, कारण इकडचा जो डोंगर होता तो पोखरला गेला. तसंच कोकणामध्ये तुम्ही बघितलं असाल विहिरीला बाव असे म्हणतात. आता ही विहीर सापडल्यानंतर इकडे खूप सारे दगड मिळाले आणि त्यातला एक दगड हा पंचमुखी दगड होता आणि त्याच्यामध्ये एक वर्तुळ होतं, सर्कलसारखं एक वर्तुळ होतं आणि त्याच्यामध्येच ही पिंड होती. अशी इकडची पिंड सापडली. त्यानंतर जानकर ज्योतिष गगनगिरी महाराज यांनी सांगितलं हे पिंड 1000 वर्षे पाण्याखाली होतं आणि या पिंडीची स्थापना पाण्याजवळच केली पाहिजे. त्यांच्या सांगण्यावरूनच इकडेच या मंदिराची आणि शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. थोडक्यात सांगायचे झाले
तर कोकणामध्ये हे अजून एक सुंदर मंदिर आहे, त्याची ही खूप छान गोष्ट आहे. आता आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. येतच तुम्हाला दत्ताचं मंदिर आहे, ते मंदिर लागेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सो दत्ताचं एक मंदिर आहे आणि गजानन महाराजांचं मंदिर आहे. मूर्ती पाहू शकता. सो ह्या दोन मूर्तीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर इकडे गगनगिरी महाराजांचं एक छोटंसं मंदिर आहे इथे. सो गगनगिरी महाराजांचं दर्शन घेऊन झालं त्यानंतर इकडे मस्तपैकी हनुमानाची मूर्ती आहे, जो पर्वत हाताने उचलले हनुमानाने, ते दाखवलं इकडे. आणि इकडे हे जो पर्वत आहे असं दाखवलंय. आणि ही मूर्ती जी दगडामध्ये कोरलेली आहे. ही एक शंकराची पिंडी आहे, शिवलिंग. आणि ह्या साईडला हे कोकरबाग. आपण आता मंदिराच्या इथे आलेलो आहोत. हा नंदी आहे, पिंडीच्या इकडे आलेलो आहे. हा छोटासा शिवलिंग आतमध्ये आहे. जसं भटजी काकाने सांगितलंय, डुकराचे पाठ आणि कासवाचं तोंड आणि कासवाचं हे सगळं हे पाठ वगैरे. आणि हे मधोमध बरोबर शिवलिंग आहे. हा शिवलिंग खूप जुना आहे आणि हे शिवलिंग आहे आणि त्याच्या मागेच बरोबर जो साप आहे तो आहे. आणि ह्या साईडला असं मस्तपैकी हे पाणी वगैरे आहे, पाण्यामध्ये हे मंदिर आहे. पायात ठेव. तुझ्या काढतोय फोटो येतो काका. अरे बापरे. ट्विन्स आहेत. आणि कासवाचं सुद्धा दर्शन झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. एकच कासव आहे ना इथे, सगळे मासे आहेत. आता आपण इलव वरती आणि वरतून पण तो व्ह्यू दिसता, तुमका दाखवतोय मी. वरतून असं पूर्ण असं व्ह्यू दिसता. आणि हे मंदिर वरतून खूप छान असं व्ह्यू दिसतं. तर फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही मस्त एन्जॉय केलं इकडे. बऱ्यापैकी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली, जितकी शक्य होईल तितकी मी तुम्हाला सांगितली इन्फॉर्मेशन. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. आणि व्लॉग मस्त असा मिक्स झालाय, मालवणी पण आणि मराठी पण. सो जरा कॉम्बिनेशन एकदम मस्त झालंय. सो आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आपल्या चॅनल